चला आता आज पुन्हा गावी चाललो आहे आम्ही. आजची तारीख आहे 11 मे. तर उद्या पोचू आम्ही. 12 मेला आम्ही कोकणात पोचू. लॉबीमध्ये बसलो आहे आणि ओलाची वाट बघतो आहे. ओलाने आता दादरला जाणार आणि दादरवरून नेहमीची आपली तुतारी एक्सप्रेसने जाणार आहे सावंतवाडीला. तर ओलाची वाट बघत बसतो आहे. किती वेळ लागेल? ते मिस्टर बसले आहेत आणि इथे आमचं सामान इथे ठेवलं आहे. बॅगा आला वाटतं तो कोणतरी. सर ही 2 tier ACची तिकीट काढली होती आम्ही. रात्री 12 वाजता ट्रेन सुटली की सकाळी 10 वाजेपर्यंत सावंतवाडीला पोचते. आता कुडाळ स्टेशन क्रॉस केलं आम्ही आणि आता सावंतवाडी स्टेशन येणार आहे. आज तारीख आहे 12 मे. तर आता आम्ही उतरतो आहे सावंतवाडी स्टेशनला. नमस्कार, सोनल्स किचन ब्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. आता कुडाळ जस्ट क्रॉस केलं. समोरासमोरच्या ह्या 2 सीट आम्ही बुक केल्या होत्या. बरेचसे लोक उतरून गेले आहेत. आमचं सावंतवाडी स्टेशन लास्ट डेस्टिनेशन आहे. इतका उन्हाळा असूनही बघा खिडकीतून मस्त सर्व हिरवगार दिसतंय. आता थोड्याच वेळात आम्ही सावंतवाडीला पोहोचू. निनाद, मिताली आणि इरा 14 तारीखला फ्लाईटने येणार आहेत. सोहम पण फ्लाईटने येणार आहे. तो दिल्लीवरून डायरेक्ट मोपा एअरपोर्टला येईल. असे खूप दिवसांनी आम्ही एकत्र गावी चाललो आहे. तर हे आम्ही उतरलो सावंतवाडी स्टेशनला आणि आता इथून रिक्षा करून घरी जाणार. तुम्हाला माहीतच आहे आमचं घर अगदी जवळ आहे स्टेशनपासून. सकाळचे 10 वाजले आहेत तर इथे हॉटेलवर काहीतरी खाऊनच मग घरी जाऊ. इथेच दुकानात आंबे विकायला ठेवले होते तर ते मी घेतले. हे मानकूर आंबे आहेत. 150 रुपयाचे 8 आंबे मी घेतले. जेवताना आंबा असेल ना तर तोंडी लावणं म्हणून भाजीची गरजच नाही पडत. हापूस 300 रुपये डझन आहे होता इथे आणि हे गोवा मानकूर मला 200 रुपये सांगितलं. तर मग 8च होते त्यांच्याकडे, मी तेवढे घेतले आता आणि आता जातो आहे घरी. 2 खास समारंभासाठी आम्ही सर्व इथे आलो आहे. एकतर लग्न आहे माझ्या पुतण्याचं, जे की कुडाळला एका रिसॉर्टवर आहे. 15 तारीखला लग्न आहे आणि 16 तारीखला साखरपुडा आहे आमच्या घरातलंच. त्याबद्दल नंतर सांगेनच. वजनदार वस्तू आम्हीच ठेवतो, जास्त दुसऱ्याला ठेवायला देत नाही. सोडा आलो एकदा. हे घ्या थँक्यू. टाळं खोलावलं. ते रिक्षावाले सांगतात की आधी पण एकदा त्यांनी आम्हाला सोडलं होतं आणि ते ब्लॉगमध्ये दिसले होते. माझी रिक्षा पण आली आहे त्याच्यात. होय काय? मुंबईच्या मैत्रिणीने फोन केला, तुझी रिक्षा दिसते. अच्छा, घराची साफसफाई ओके. टाकलेला आता पण दाखवते तुम्हाला. ओके ओके, थँक्यू. दुपारचे 12 वाजलेत. घरी पोचलो आम्ही. आज बरीचशी कामं करायची आहेत. काही वस्तू खरेदी करायच्या आहेत, त्यासाठी बाहेर जायचं. बापरे, ऊन खूप आहे. आज पण नेहमीप्रमाणे घर स्वच्छ करायला सांगितलं होतं तर त्यांनी केलं आहे. प्लॉट पण छान स्वच्छ ठेवला आहे असं दिसतंय. सामान आणूया आतमध्ये. हे बघा पिकला की काय. केवढे रेट झाले आहेत आंबे. इरूला मज्जा येईल. मी हात पण लावत नाही त्याला आता, कारण हात लावला तर तुटेल. नाही, मी हात पण नाही लावला. हे बघितलं, हे आंबे आम्ही ठेवून गेलो होतो ना इथे, तर ते असे एकदम रेड झाले आहेत. हां, मागच्या वेळचे एवढे असे जून नव्हते झाले. म्हणजे आता त्याची खरी रिअल टेस्ट समजेल. जास्वंदीची काढून ठेवलंय. जास्वंदीची फुलं पण बघा किती छान आहे. तीच जागा, तेच घर, तीच झाडं, पण प्रत्येक वेळी आम्ही नव्याने भेटतो त्यांना. त्यात झालेला बदल लगेच जाणवतो. छान आहे, मस्त वाटतं. चिकू थोडे किती मोठे झाले चिकू. काय मागच्या वेळेस आम्ही आलो होतो तेव्हा बरीचशी फळं काढली होती, पण जी थोडीफार झाडावर उरली होती ती आता मस्त परिपक्व झाली आहेत. हा पायरी आहे. एक पिकून पडला खाली ते म्हणाले. हा 2 होते ना. हा पण पिकलेलाच असणार. हा, इरू आपली येईल काढायला. चल आतमध्ये जाऊया आता. हा बघा पिकलेला चिकू आहे का बघूया. एक पिकलेला चिकू दिसतोय. हा हा बघितला. हा चिकू आहे ना, पिकलेला आहे. हा बघा असं लगेच निघणार बघा. असं याला दिग पण नाही आहे.
असा दबतोय तो. असा मस्त पिकलेला चिकू. आणखीन पण असतील बरेच. बापरे, हे पण पिकलेले आहेत. कुठे? हे झाडावरून पडलेले नारळ त्यांनी इथे गोळा करून ठेवलेत. आमचे केअरटेकर आहेत ना त्यांनी. लाईट्स लावल्या सगळ्या आणि हॉलमध्ये एसीची गरजच नाही आहे. आम्ही आता यावेळेस आलो आहे ना, तर एसी लावून घेणार आहे असं ठरवलं आहे. पण ते या बेडरूममध्येच ठेवणार आहे, बाहेर हॉलमध्ये नाही लावायचं. कारण हॉलमध्ये छान थंड असं वातावरण असतं. तर सगळ्या लाईट्स लावते. हे बघा असं दिसलं ना, किती छान आहे बघा. घ्या तुम्हाला काहीच नाही वाटत. बघा चिकू झाडावर पिकलेला चिकू म्हणजे टेस्टच वेगळं असतं. चार आंबे लागले आमच्या गेटच्या बाहेर. झाड लागूनच आहे त्याला, पण नवीन यावर्षी पहिल्यांदाच आंबे लागले. बघूया आपण. फुलं पण छान आले. 21 तारीखपर्यंत आम्ही इथे थांबणार आहे. बेडरूममध्ये एसी लावायचा आहे आणि बाहेर हॉलमध्ये बसण्यासाठी सोफा कम बेड घ्यायचा आहे. आमच्याकडे बसण्यासाठी प्लास्टिकच्या खुर्च्या आहेत. सोफा वगैरे काही घेतलं नव्हतं, तर ते आज घ्यायचं आहे. त्यासाठी आता चाललो आहे. काही पाहुणे पण घरी येणार आहेत. आईकडचे तर सगळेच येणार आहेत, म्हणजे भाऊ बहिणी वगैरे. आणि सासरकडचे डायरेक्ट कुडाळला रिसॉर्टवर जातील लग्नासाठी आणि तिथून डायरेक्ट साखरपुड्याला येतील वेंगुर्ल्याला. मी लग्न आणि साखरपुड्याचा व्लॉग बनवणार नाही आहे, कारण शूट करणं माझ्यासाठी पॉसिबल नाही आहे. पण इतर काय काय मज्जा केली आम्ही ते सर्व दाखवेन, तर यानंतरचे पण व्हिडिओ पहा प्लीज. तर चला, असं सर्वप्रथम आम्ही चाललो आहे फर्निचरच्या दुकानामध्ये. मळगावला नॅशनल फर्निचरचं शॉप आहे. या फर्निचरच्या शॉपमध्ये आलो आम्ही आता. आमच्या इथून 2 किलोमीटर अंतरावर असेल. रिक्षा इथे पार्क केलं आहे. हे असं भरपूर मोठं आहे शॉप. हेच असतील ना स्टीलमध्ये, म्हणजे ते कॉक्रोच नाही होणार ना. लाकडी फर्निचरमध्ये वाळवी किंवा कॉक्रोचचा त्रास होऊ शकतो, त्यामुळे मग स्टीलमध्ये सोफा घ्यायचा. सोफा आणि बेड त्यामुळे ते डबल येत आहे का? हा बरं वाटतं. हा सोफा कम बेड ओके वाटला आम्हाला, त्यामुळे मग हाच घेतला 22,000ला. त्यानंतर सावंतवाडी सिटीमध्ये म्युझिक कॉर्नर हे एक शॉप आहे. विठ्ठल मंदिर रोडवर आहे. या दुकानातून आम्ही एसी बुक केला. आजच तो घेऊन येणार आहे. आणि त्याच्यापेक्षा मला ह्याचं बरं वाटलं. अच्छा, कॉन्फिडेंटली बोललो की मग जरा ठीक वाटतं ना. तर सोफा आणि एसी परचेस ऑर्डर देऊन झाली आहे. संध्याकाळी इलेक्ट्रिशियनला बोलवलंय, तर तो लाईन टाकून देईल एसीसाठी. बाकी सर्व फिटिंग्स म्हणजे कॉम्प्रेसर, आउटर युनिट वगैरे एसी जिथून घेतलंय तेच लावून देणार. घेतलं तर चालेल ना. म्हणजे इथून आंबे घेतले असं. या गल्लीमध्ये भरपूर आंबे असतात विकायला, तर इथून मी आंबे घेतले. आणि मी मुंबईला आंबे मागवते ना, दीपाली राहुल, त्या पण इथेच बसतात. त्यांच्याकडून पण आंबे घेऊयात थोडे. होय होय. इथे काही जण आहेत जे कोकणातून डायरेक्ट मुंबईला आंबे पाठवतात. मी यांच्याकडून आंबे मागवते. तुमचं दीपाली राहुल बरोबर ना. हां, छान आहेत आंबे पण, मस्तच आहे. तर आमची सर्व काही खरेदी करून झालेली आहे. आता मी घरी जायला निघालो. आता इथेच व्हिडिओचा एंड करते. पुन्हा भेटूच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.